गुलाबराव पाटलांच्या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिलेलं आहे। गद्दार लोक शिवसेना हायजॅक करणार होते, पण त्यांना पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचारामुळे गद्दार लोक पळून गेले। गुलाबराव पाटील डरपोक असल्याचा हल्लाबोल करण्यात आलाय। दरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसमोर शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव मांडलेला होता, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता। त्या आरोपाला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। गद्दार लोक पक्ष हायजॅक करणार होते, पण त्यांना पळून जावं लागलं, असा टोला राऊतांनी लगावला। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते। अहो त्याला काय, त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे तो, सोडून द्या। शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले। आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे। हे बरोबर आहे त्यांचं। आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे। भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले।